अडसूळजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. मला सांगा, बाळासाहेब बऱ्याच विषयांवर बोललेत. त्यापैकी मग नाना शंकरशेठ असतील, कोळी समाज असेल, भंडारी समाज असेल, हे अचानक स्पेसिफिक होऊन जे समाजाबद्दल बोलले त्याचं नक्की कारण काय वाटतं तुम्हाला? हे पहा, माननीय शिवसेना प्रमुख नेहमीच चौफेर बोलत असतात. त्यामध्ये कुठलाही वेगळा हेतू नसतो. कोळी बांधव, भंडारी बांधव हे मूळचे मुंबईचे आहेत आणि ज्या वेळेला कोळ्यांची मासळी सुकवण्याची जागा ताब्यात घेऊन बिल्डरला देण्याचा घाट घातला गेला, हा विषय ताजा आहे आणि त्यामुळे त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन किंवा त्यांचा हक्क लक्षामध्ये घेऊन बाळासाहेबांनी त्याचा उल्लेख करणं हे काय वावगं नाही. हे काय निवडणुकीसाठी बोललेले वाक्य नव्हे. यापूर्वीच कार्याध्यक्ष उद्धवजींनी याला विरोध केलाय. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षामध्ये ठेवल्या तर आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल की बाळासाहेब मुंबई कोणी घडवली, नाना शंकरशेठ वैद्य कोण होते, ही मुंबई घडवली त्यावेळेला त्यांनी काय काय केलं ह्याचं विश्लेषण करणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण किंवा समोर डोळ्यापुढे निवडणुका ठेवून बोलणं अजिबात नाही. आणि म्हणून अनेक विषयाला त्यांनी काल हात घातला. त्यामध्ये अण्णा हजारे असतील, त्यामध्ये नाना शंकरशेठ वैद्यांचा उल्लेख केलेला असेल, त्यामध्ये कोळी बांधव, भंडारी बांधवांचा उल्लेख असेल. या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यात असं मला म्हणायचं आहे की एकीकडे असं बोलताना कुठेतरी वोट बँकेचं राजकारण आतापासून सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का? याचं कारण मी सांगतो. याचं कारण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेब स्पेसिफिक बोलले, आधी कधी बाळासाहेब या विषयांवर बोलले नाहीत, पण अचानक जेव्हा आत्ता बोलले तेव्हा त्या तिकडच्या ज्या सीट्स आहेत विधानसभेचा जर विचार केला तर त्या कुठेतरी आपल्या हातात नाही आहेत आणि ती वोट बँक कुठेतरी आपल्या हातातून निसटते. मग दादरची चैत्यभूमी पण असेल, दुसऱ्या समाजाला खुश करण्यासाठी पण असेल, असं कॅल्क्युलेटिव्ह त्यांचं भाषण होतं. एक लक्षात घ्या, पुन्हा एकदा या ठिकाणी मी रिपीट करू इच्छितो, हे सगळे ताजे विषय. दादरच्या चैत्यभूमीचा उल्लेख मधल्या काळामध्ये झाला की त्याला चैत्यभूमी नाव द्यावं, त्या संदर्भाने ते बोलले. पण तेव्हा शिवसेनेचं एकही वक्तव्य माझ्यामध्ये आलेलं नव्हतं. शिवसेनेचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेने कधीच तेव्हा आपला सपोर्ट दाखवला नाही की याला दादर ठेवायला पाहिजे. हे सपोर्ट म्हणजे आता मागच्या वेळेला पण त्यांनी अशाच प्रकारचं स्टेटमेंट माननीय शिवसेनाप्रमाणे केलं. ज्या वेळेला एक मूळ चालू होती की चैत्यभूमी हे नाव आपल्या दादर रेल्वे स्टेशनला द्यावं, त्यावेळेला त्यांनी हा उल्लेख केलेला होता. काल जाहीर सभेमध्ये केला, एवढाच फरक आहे. त्याचबरोबर दुसरा कालचा जो उल्लेख केला कोळी बांधव, झालेली घटना अगदी ताजी आहे. त्या घटनेमध्ये ज्या वेळेला मासळी सुकवण्याची जागा सुद्धा बिल्डरला देण्याचा किंवा समुद्रामध्ये भर टाकण्याचा विषय येतो त्यावेळेला निश्चित की ह्या गोष्टींचा उल्लेख करण्याची गरज आहे. हे सगळं त्यांनी जे काय बोललं त्यात राजकारण, निवडणुका, आता शेवटी राजकारणामध्ये ह्या गोष्टी जाणीवपूर्वक घेतल्या जातात, हे दुर्दैव आहे. परंतु दसरा मेळावा हा काही निवडणुकीसाठी नाही घेतला. गेली 46 वर्ष हा दसरा मेळावा त्या शिवतीर्थावर सातत्याने होत आलेला आहे. 45 वर्ष पूर्ण झाली आणि हा 46वा वर्धापन सोहळा हा काल ठिकाणी साजरा केला आणि मग त्याला निवडणुकीचा संबंध जोडणं आणि क्षणभर आपण असं गृहीत धरूया, काय चुकलं? आज जे कोणी मंडळी जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत, मेळावे घेत आहेत, याचा अर्थ काय? मग राजकीय पक्ष म्हणून जर ते बोलले असतील, समजा त्या संदर्भ अवघं काय, त्या चुकीचं काय? ठीक आहे. माझ्यामध्ये काँग्रेसवर पण बरीच टीका केली. चांदुरकरजी, तुम्हाला काय म्हणायचं? ज्या पद्धतीने बाळासाहेब काँग्रेसवर बोलले आणि बरेच तुमच्या वरिष्ठ नेत्यांवर बोलले, तुमची प्रतिक्रिया काय त्याच्यावर? नाही, पहिल्यांदा असं आहे की दादर स्टेशनला चैत्यभूमी हे नाव द्या आणि इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला द्या, या संबंधाची काँग्रेसची भूमिका ही पूर्वीपासूनची आहे. आणि आजच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी एक प्रेस नोट रिलीज केलेले आहे आणि त्यात काय बाळासाहेब ठाकरेंच्या कालच्या भाषणाचा संबंध नाही आहे, परंतु काँग्रेस पार्टीचं हे आज या स्टँड आहे की दादर या स्टेशनाला चैत्यभूमी हे नाव द्यावं. त्याचं कारण असं आहे की हे बाबासाहेब आंबेडकर आणि चैत्यभूमी हे इट इज नॉट नॅशनल,
इट इज इंटरनॅशनल, सगळ्या जगामध्ये त्याला आज मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या जागतिक मान्यता प्राप्त नावाला दादर स्टेशनचा ऐवजी चैत्यभूमी असं नाव द्यावं. बाबासाहेब आंबेडकर तिथं शेजारी राहत होते, त्यांचे अंत्यसंस्कार तिथं शेजारी झालेले आहेत. आणि इंदू मिलची सगळी जागा ही आमची भूमिका आहे, हे स्पष्ट पहिल्यांदा मी करू इच्छितो. त्या प्रकारचं स्टँड आमचा आहे आणि राहणार आहे. आता याला बाळासाहेब ठाकरेंनी अपोज करत असताना जी भूमिका काल विशद केली, ती भूमिका मला वाटतं की अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी काय सांगितलं की अरे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा युनिव्हर्सिटीला द्या म्हणून तुम्ही एवढे लढला, दिलं बाबासाहेबांचं नाव, तुम्हाला काय मिळालं, काय तुमच्यामध्ये फरक पडला, हे पण त्याने आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आणि बाबासाहेबांचं नाव मराठवाडा युनिव्हर्सिटीला देण्यासाठी आकस, आणि बघ नाना शंकर शेठ, नाना वैद्य यांचं नाव त्या सेतूला द्यावं किंवा हे द्यावं हे चालतंय, आणि बाबासाहेबांच्या नावाच्या बद्दल आकस. बाबासाहेबांच्या नावावर येऊया, तुमची प्रतिक्रिया पण घेऊया. पण माझ्यामध्ये अर्जुन डांगळे, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही तर आता शिवसेनेबरोबर आहात, असं असताना तुमची भूमिका नक्की या विषयावर काय? एकतर हा सगळा प्रकार म्हणजे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी जी म्हण आहे त्याप्रमाणे. एकतर आता चांदोरकर म्हणाले की काँग्रेसची भूमिका आहे, यांना रोखलं आहे कोणी? मागे मी ह्याच माइंडवर सांगितलं होतं, यांची केंद्रात सत्ता आहे, इथे सत्ता आहे. बाबासाहेबांचं नाव द्यायचं असेल, यांच्या मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहायचं रेल्वे मंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना आणि नाव द्या म्हणून मान्य करून घ्यायचं. वस्त्रोद्योग खातं आहे, त्यांना सांगायचं की 12.5 एकर जागा इंदू मिलला द्या आणि ते करून घ्या. यांना रोखलं आहे कोणी? मागणी कोणाकडे करतात? मी आम्ही हजारदा तेच विचारतोय यांच्या हत्याकडे. आता हे बघा, तुम्ही मध्ये बोलू नका, कारण याच्यामुळेच तुम्हाला मराठीचे मनीष तिवारी म्हणतात सगळे टी व्हीवाले, मध्ये मध्ये काहीतरी कॉमेंट करता म्हणून. जरा बोलू द्या दुसऱ्यांना. तर तुम्हाला रोखलं आहे कोणी? आता पहिली गोष्ट याची पार्श्वभूमी समजावून घ्या. काँग्रेस आणि NCPने ह्या मागण्या कधी केल्या? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जेव्हा शिवसेना BJP बरोबर गेली त्याबरोबर यांनी ही मागणी सुरू केली की दादरचे आंबेडकरी जनतेला खुश करण्यासाठी. 40-45 वर्ष यांना संसदेच्या सभागृहामध्ये भारतीय घटनाकारांचं, शिल्पकारांचं फोटो लावण्याकरता जागा सापडली नव्हती. 40 वर्षानंतर ती VP सिंगांनी दिली. भारतरत्न हे VP सिंगांनी दिलं 40. तर हे जे चाललेलं आहे, आणि आमची चैत्यभूमी हे आम्हाला काही, ही आमची मागणी नाही आहे. आमची मागणी मुंबई सेंट्रल स्टेशनला हे बाबासाहेबांचं नाव द्यावं. इथेच ह्याच वाहिनीतून मी एकदा सांगितलं होतं की चैत्यभूमी या शब्दाला बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे तुमची मागणी नाही आहे? थोडी ही आमची मागणी नाही, ही राष्ट्रवादीने केलेली मागणी आहे. काँग्रेस आणि दोघांचं श्रेय लाटण्याचं चाललेलं आहे. त्यांनी द्यावं, दोघे सत्तेवर आहेत. म्हणजे तुमचा काहीच आक्षेप नाही? आक्षेप नाही आहे. ठीक आहे. दीपक पवारजी, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही एकूणच या सर्व गोष्टींचं विश्लेषण कसं कराल? काल बाळासाहेबांचं जे भाषण झालं त्या भाषणातला चैत्यभूमीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मी येतो. त्याच्या अगोदर बाळासाहेब असं म्हणाले की गिरणी कामगारांच्यामुळे ही मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि म्हणून गिरणी कामगारांचं जे काही हित आहे ते महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं पाहिजे. मगाशी तुम्ही म्हटलात तसं कोळी बांधवांचा आणि भंडारी बांधवांचा त्यांनी उल्लेख केला. हे ते ह्या शहराचे निर्माते आहेत, त्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. भ्रष्टाचार राहणारच आहे असं त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाबद्दल बोलताना सांगितलं. मला असं वाटतं की हे आपल्याला न पटणारं असलं तरी वास्तववादी विधान आहे की अशा प्रकारचा एक लोकपाल आल्यानंतर देशातला भ्रष्टाचार संपेल असा जो एक भ्रम. अण्णा हजारेंच्या मुद्द्यावर मी येणार. त्या मुद्द्यावर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आता हा जो चैत्यभूमीचा मुद्दा मगाशी चांदूरकर साहेब आणि डांगळेजी म्हणाले, झालंय असं की रामदास आठवलेंचा गट हा सेना भाजपकडे गेलेला असल्यामुळे आता रामदास आठवलेंना कसं अडचणीत आणता येईल आणि त्यांची दलित समाजामध्ये जी काही विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता खच्ची करण्यासाठी त्यांना इमोशनली पेचात पकडण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे दादर स्टेशनाचं नाव बदलणं. जर बदललं तर सेना भाजपच्या मंडळींना ते झेपणारं नाही. जर बदलायचं नाही असं म्हटलं तर हा दलितांचा एक नेता सेना भाजपबरोबर गेला आणि दलितांचा हितसंबंध विसरू लागला अशा प्रकारची टीका त्यांच्यावर केली जाऊ शकते. मला असं वाटतं की ह्या क्लिशेजच्या पलीकडं, या चौकटीच्या पलीकडे जाऊन आपण बाळासाहेबांच्या भाषणाकडे असं पाहिलं पाहिजे की बाळासाहेब त्याच्या मागच्या दसऱ्याला आता नवीन काय म्हणाले.
निवडणुका तोंडावर आहेत म्हणून अडसूळ साहेब म्हणाले ते बरोबर आहे की निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांनी राजकीय भाषणं करण्यात काही गैर नाही आणि मला असं वाटतं की बाळासाहेबांनी राजकीय भाषण केलं असेल तर ते योग्यच आहे. पण त्या राजकीय भाषणामध्ये इथल्या मराठी समाजाला आणि ह्या मुंबई शहरातल्या नागरिकाला आश्वासक वाटू शकेल अशा प्रकारचं बाळासाहेब काही बोलू शकलेत का, हा एक प्रश्न. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने गर्दी खेचली आहे त्या प्रकारची गर्दी खेचण्याची आणि मराठी माणसाला किमान तात्पुरता मुलामा असलेला दिलासा देण्याची तरी क्षमता शिवसेनेच्या पुढच्या टप्प्यातल्या नेतृत्वामध्ये आहे का, याचा विचार आपण केला तरच ते सीमोल्लंघन आहे. नाहीतर सगळी चर्चा जर बाळासाहेबांच्या भोवती आपण घोटाळत ठेवली, त्यांनी त्यांच्या आयुष्याची एक इनिंग खेळून झालेली आहे. यानंतरच्या टप्प्याला बाळासाहेबांनी जी सूत्र दुसऱ्या तिसऱ्या पिढीकडे सोपवली आहेत ते अजून किती काळ बाळासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गर्दी गोळा करणार आहेत. त्यांच्याकडे असं काय वेगळं आहे जे त्यांना नव्याने म्हणायचं आहे. मग ती आघाडी असेल रिपाईबरोबर केलेली, आणखी काही असेल, काही स्टेटमेंट्स असतील. शिवशक्ती भीमशक्ती हे नवं स्टेटमेंट आहे त्यांचं, ते चांगलं वाईट ह्याच्या खोलात नंतर जाता येईल. पण महत्त्वाची गोष्ट अशी की आज शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाला बाळासाहेबांच्या वैचारिक चौकटी पलीकडे काही म्हणायचं आहे का? ठीक आहे, याच्यावर आपण अडसूळांचं विधान घेऊया. पण तत्पूर्वी जे अडसूळजी येतो तुमच्याकडे, तत्पूर्वी मला विश्वंभरजी मला एक सांगा की ज्या पद्धतीने बाळासाहेब म्हणाले की ठीक आहे अण्णा हे चांगलं व्यक्तिमत्व जरी असेल तरी आजूबाजूचा जो गोतावळा आहे त्याच्याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला, नंबर 1. आणि ते म्हणाले की याने काय भ्रष्टाचार दूर होणार नाही, याबद्दल तुमचं मत काय? मंदारजी, पहिल्यांदा संगीत संशय कल्लोळ नावाचं जे नाटक होतं त्या नाटकाची मला थोडीशी आठवण झाली, कारण मी बाळासाहेबांच्या क्लिपिंग्स अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्या. तेव्हा त्यांनी अण्णांना प्रशस्तीपत्र दिलं. उलट ते म्हणाले की अण्णा हे प्रामाणिक आहेत आणि पण भ्रष्टाचाराच्या बद्दल त्यांचं काही वेगळं मत आहे, त्याच्याकडे मी येईल. परंतु त्याच्यावर कालच प्रतिक्रिया देताना अण्णांनी असं सांगितलं की मला यावर काही बोलायचं नाही. तेव्हा हा विषय खरं म्हणजे संपला होता. आज एका कार्यकर्त्यांच्या गटासमोर अण्णा बोलत असतानाचं आजचं अण्णांचं क्लिपिंग आहे. ते माध्यमांना दिलेली अधिकारिक प्रतिक्रिया आहे असं म्हणता येत नाही, किंवा ते सार्वजनिक वक्तव्य असे एका कार्यकर्त्यांच्या गटासमोर अण्णा बोलत असताना त्या क्लिपिंग्स पुढे आल्या. त्याच्यावर आता नंतर मी राळेगण सिद्धीशी संपर्क साधला, सुरेश पठारे यांच्याशी मी फोनवरून बोललो आणि अशी एक भूमिका मला दिसली अण्णांची की हा वाद अण्णांना वाढवण्यात रस नाही. त्याचं कारण असं की हे दोन्ही गैरसमजातून झालेलं आहे असं दिसतं आहे. आणि बाळासाहेब काय आहेत हे अण्णांना चांगलं माहिती आहे की ते मनमोकळे आहेत, ते बोलतात आणि विसरतात, त्यांच्या मनात काही नसतं. आणि बाळासाहेबांनी हे माहिती आहे की प्रामाणिक गृहस्थ आहेत आणि ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात. तेव्हा तो विषय माझ्या मते हा इथे आता संपायला हरकत नाही. दुसरा मुद्दा, भ्रष्टाचाराबद्दल बाळासाहेबांना जे वाटतं की हे संपणार नाही तर मग त्याला पर्याय काय तेही आता त्यांनी सांगितलं पाहिजे की भ्रष्टाचार हा संपवायचा कसा. लोकपाल नसेल ठीक काही मार्ग तो घेऊन बाळासाहेबांनी समोर यावं. सहकार्यांचं जे बाळासाहेब अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्याबद्दल ते काही योग्य ती प्रतिक्रिया नव्हती असं मला वाटतं. आणि त्यातल्या त्यात 35,000 लोकांना रोज जेवण वगैरे हा फीडबॅक तर अत्यंत चुकीचा होता. मला असं वाटतं की संजय राऊतांच्या फीडबॅकपेक्षा बाळासाहेबांनी जर त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष तिथे आले होते, आम्ही तेव्हा तिथे होतो, त्यांना विचारलं असतं तर त्यांना खरी परिस्थिती कळली असती की तिथे कोणालाही रस काय ज्यूस वगैरे हा प्रकार, म्हणजे मला आश्चर्य वाटलं कारण मला कोणी असं ज्यूस देणारा भेटला नाही. आम्ही तिथे अण्णांचे सगळे कार्यकर्ते उपाशी होतो मागे, तेव्हा ते हा फीडबॅक चुकीचा आहे. 35,000 लोकांना ज्यूस वगैरे हे काही अन्नात आणि त्यामुळे त्या बाळाच्या योग्य फीडबॅक त्यांना नव्हता असं मला वाटतं. ठीक आहे, आनंदरावजी तुम्ही मला सांगा की जसं पवार आता म्हणाले की नवीन बाळासाहेब असं काय बोलले आणि नवीन त्यांच्याकडे बघावं असं पुढच्या पिढीकडे मार्गदर्शक तुमच्याकडे खरंच आहे का? निश्चित बाळासाहेबांनी आजपर्यंत सगळ्यांनाच घडवलेलं आहे, अनेक नेते निर्माण केलेले आहेत, त्यामुळे अनेक खासदार झाले, अनेक आमदार झाले, सत्ताही आली. महानगरपालिकेची सत्ता सातत्याने 2 दशकं या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाची आहे. आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे कार्याध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावीपणे काम करतायत, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतायत. किंवा मगाशी उल्लेख झाला बाळासाहेबांच्या शिवाय शिवाजी पार्कची सभा मोठी होऊ शकते का, तर ज्यावेळेला बाळासाहेबांची तब्येत बरोबर नव्हती त्यावेळेस सन्माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या सभा झाल्या, त्याही भव्य आणि दिव्य अशा झाल्या, प्रभावी झाल्या. त्यामुळे निश्चित सगळ्यांनी विश्वास ठेवायला हरकत नाही. बाळासाहेबांनी नेते घडवलेले आहेत, बाळासाहेबांनी सन्माननीय उद्धवजींना घडवलेलं आहे आणि समर्थ नेतृत्व ते आज पेलवतायत, अशा प्रकारचं आजचं चित्र आहे. दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला नाही, नवीन असं बाळासाहेब काय बोलले की ज्याच्यावरून खरंच काहीतरी बोध घ्यावा? नाही, भ्रष्टाचाराविषयी जे बोलले
त्यामध्ये एक तथ्य आहे की लोकपालांची नियुक्ती केली म्हणून भ्रष्टाचार संपेल किंवा अण्णांनी सातत्याने उपोषण केलं म्हणून संपेल. उलट त्यांनी अगदी आदरपूर्वक की अण्णा प्रामाणिक आहेत, परंतु अण्णा हा भ्रष्टाचार संपणार नाही त्याला उत्तर त्याचं असं दिलं त्यांनी की जोपर्यंत काँग्रेसची सत्ता आहे, कारण आज आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल काँग्रेसचे अनेक मंत्री तिहार तुरुंगामध्ये जाऊन बसलेले आहेत, ते भ्रष्टाचारामुळे संपलेले आहेत बसलेले आहेत आणि भ्रष्टाचार संपवायचा असेल तर काँग्रेस संपवली पाहिजे. हा जनतेला दिलेला नवीन खऱ्या अर्थाने संदेश आहे आणि अतिशय महत्वाचा संदेश आहे, कारण याला दुसरा पर्याय नाही. काँग्रेसने सातत्याने मनमोहन सिंगांनी या लोकांना पाठीशी घातलं आणि त्याचा परिणाम भ्रष्टाचार वाढत गेला. अनेक क्षेत्रामध्ये अनेक विभागामध्ये आपल्याला टेलिफोन खात्याच्या पलीकडे आता तुम्हाला सिव्हिल एव्हिएशनमध्ये सुद्धा विमान खात्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार समोर येतोय. त्याचबरोबर त्या जे कलमाडींचा कॉमनवेल्थ मधला झालेला घोटाळा आहे तो आपल्या समोर आलेला आहे. त्याचबरोबर आदर्श सोसायटीचा मग अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील यांचा घोटाळा समोर आलेला आहे. असे अनेक उदाहरणं देता येतील. हे कोण सगळी मंडळी आहेत? ही काँग्रेसची मंडळी आहेत. आणि म्हणून केवळ उपोषणाने नव्हे, हा खऱ्या अर्थाने सातत्याने सत्तेवर असणारी काँग्रेस ज्या दिवशी संपेल, सत्तेवरून बाजूला होईल त्या दिवशी भ्रष्टाचार खऱ्या अर्थाने संपेल.